नमस्कार मित्रांनो. आपण आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून त्यांच्या संघर्षापर्यंतचा प्रवास पाहिला आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापर्यंतचा हा प्रवास इथे पूर्ण करत आहोत. 6 जून 1674 रायगडचा किल्ला इतिहासातील सर्वात मोठ्या सोहळ्याची साक्ष देत होता. किल्ल्याच्या सर्व महाल, रस्ते आणि दरवाजे फुलांनी, तोरणांनी आणि शुभचिन्हांनी सजवले गेले. अभिषेकासाठी देशभरातून विद्वान, आचार्य, पुजारी अनेक प्रांतातून गडावर दाखल झाले. या दिवशी गडावरच्या प्रत्येक जागेवर उत्साहाचं वातावरण होतं. ढोल ताशांचा निनाद, मंत्रोच्चारांचा ओझ, तोफांच्या सलामीनं थरारलेले वातावरण, दरबारात हजेरी लावलेले मान्यवर, हजारोंच्या संख्येने जमलेली जनता. इतिहासकार म्हणतात हा सोहळा इतका भव्य होता की त्या काळात परकीय दस्तावेजात सुद्धा त्याची नोंद आढळते. छत्रपती शिवाजी महाराजांना पवित्र अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या शिरावर छत्र चढवण्यात आलं. या क्षणी ते राजा शिवाजी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज झाले. हा केवळ पदाचा मान नव्हता, ही होती स्वराज्याची अधिकृत मान्यता. इतिहासातील हा तो क्षण जिथे संघर्षातून मिळवलेली स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली. राज्याभिषेकानंतर छत्रपतींनी स्वराज्याचा अर्थ स्पष्ट केला. न्याय असलेलं राज्य, नागरिक सुरक्षित असलेला समाज, शेतकरी, व्यापारी, सैनिक सर्वांना सन्मान, प्रशासनात शिस्त, लोकहित, धर्म, जात, प्रांत न पाहता सर्वांसाठी समान वागणूक. स्वराज्य म्हणजे केवळ राजकीय सत्ता नव्हती, ती होती न्यायाची जबाबदारी. रायगड हा सोहळा फक्त एका राजाच्या गादीवर बसण्याचा नव्हता, तो होता परकीय सत्ता असतानाही स्वराज्य उभं राहू शकतं याचा प्रभावी पुरावा. आणि इथे आपला हा ऐतिहासिक प्रवास संपतो. पुढे नवीन विषय, नवीन अध्याय, नवा इतिहास असेल. आजसाठी इतकंच. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.